नमस्कार मित्रांनो, GSID सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही सांगली जिल्हा DCC बँकेचा फॉर्म भरला असेल आणि परीक्षेच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे की जिल्हा बँक जी आहे सांगलीची त्याची जी परीक्षा आहे ती परीक्षा 31 ऑगस्टला तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा IBPS मार्फत अतिशय पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार आहे। याच्यामध्ये एकूण बघा 444 ज्या जागा आहेत त्या कनिष्ठ लिपिक पदाच्या भरल्या जाणार होत्या आणि या परीक्षेमध्ये काही व्यत्यय आल्यामुळे या परीक्षेमध्ये काही अडचणी निर्माण झाल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती किंवा त्या परीक्षेचे जे काही तारीख आहे ती तारीख येत नव्हती। तर त्याच्या बाबतीत आज सकाळ पेपरमध्ये एक निवेदन आलेलं आहे। ते निवेदन बघा कशा पद्धतीने आहे की सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 444 कनिष्ठ लिपिक पदाची जी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा जी आहे ती 31 ऑगस्टला होणार आहे। त्याचबरोबर सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड या 6 जिल्ह्यात परीक्षेचे केंद्र असणार आहेत। त्याचबरोबर बघा काय म्हटलेलं आहे, परीक्षेच्या 8 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट जे आहे ते हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आणि त्यामुळे बघा गेल्या महिन्याभरापासून परीक्षेच्या तारखेच्या प्रतीक्षेत असलेल्या 19,000 उमेदवारांची उत्सुकता संपलेली आहे आणि ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षेची अखेर तारीख जी आहे ती तारीख निश्चित झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला परीक्षेचं जे वेळापत्रक आहे, अभ्यास करण्याचं तुमचं जे वेळापत्रक आहे ते व्यवस्थित पद्धतीने मित्रांनो तुम्हाला आखता येणार आहे। तर बघा ही जी परीक्षा आहे ही कशामुळे प्रतीक्षित होती तर त्याच्यामध्ये बघा जिल्हा बँकेतील 444 कनिष्ठ लिपिक पदांची भरती प्रक्रिया IBPS च्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे। त्यासाठी 24 जून पासून अर्ज मागवण्यात आले होते। दरम्यान शासनाने या भरती प्रक्रियेत स्थगिती दिल्याने बँकेने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आणि न्यायालयाने भरती प्रक्रियेवरील जी काही स्थगिती होती ती स्थगिती उठवली आणि त्याच्यानंतर बँकेने अर्ज भरण्याची आणखीन 2 दिवस जी मुदत आहे ती मुदत वाढवली होती। ही मुदत 10 जुलैला संपली आणि या कालावधीत 444 जागांसाठी तब्बल 19,000 अर्ज जे आहेत ते 19,000 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि अर्ज भरण्याची मुदत संपून जवळपास महिना उलटला होता। तर ही जी काही परीक्षा आहे या परीक्षेची तारीख जाहीर झालेली नव्हती। बरेच विद्यार्थी संभ्रमामध्ये होते की आता ही परीक्षा होणार का नाही, आपण परीक्षा फी भरलेली आहे, आपली परीक्षा फी नंतर आपल्याला मिळेल का नाही, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका कुशंका येत होत्या। अनेक वेगवेगळ्या अफवा देखील विद्यार्थ्यांमध्ये पसरवल्या जात होत्या। तर मित्रांनो लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे ही परीक्षेची तारीख निश्चित झालेली आहे। परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी ही परीक्षा IBPS मार्फत घेतली जाणार आहे आणि तुमची जी परीक्षा आहे ती परीक्षा 31 ऑगस्टला नियोजित पद्धतीने काय केली जाणार आहे, घेतली जाणार आहे। भरती प्रक्रिया ऑगस्टच्या पहिल्या 15 आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन जे होतं ते बँकेच्या संचालक मंडळाचं होतं। मात्र मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने आणि परीक्षेच्या नियोजनास IBPS ला देखील विलंब लागला। त्यामुळे अखेर 31 ऑगस्टला लेखी परीक्षा घेण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने उमेदवारांना आता अभ्यासासाठी त्यांचं जे वेळापत्रक आहे ते निश्चित करता येणार आहे। मित्रांनो बघा DCC बँकांची जी परीक्षांची तयारी असते त्या तयारीसाठी भरपूर सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा DCC बँक जी आहे सांगलीची यासाठी लेक्चर सिरीज देखील आपली सुरू आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।